पुढचा क्वेश्चन म्हणताय लेंथ ऑफ ॲल्युमिनियम बार. तुम्हाला लेंथ ऑफ ॲल्युमिनियम बार दिलं आहे. लेंथ ऑफ ॲल्युमिनियम बार ऑफ 20 mm डायमीटर अँड 500 mm लॉंग. त्याला थोडा बोलायचा त्याचा तरीका बदलला. त्यांनी काय म्हणलं माहिती का 20 mm डायमीटर आहे. म्हणजे बघा हा दुसरं उदाहरण घेतोय आपण. डायमीटर दिले तुम्हाला 20 mm. फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युला वापरायचा फक्त बरं. आणि लांबी किती दिलेली आहे 500 mm लॉंग आहे ना. म्हणजे लांबी किती दिली त्यांनी तुम्हाला 500 mm. mm मध्ये लागते mm मध्ये दिलेलं आहे. इन्क्रीज टू 500.22 वेन सब्जेक्टेड टू टेन्साईल फोर्स. बघा रे लक्ष द्या. इन्क्रीज टू 500.22 mm वेन सब्जेक्टेड टू टेन्साईल लोड 3 kN. म्हणजे P = 3 kN जेव्हा तुम्ही लावणार तर त्याच्यामध्ये तो ताणला जाईल आणि डेल्टा एल किती येईल इन्क्रीज टू किती 500.22. याचा अर्थ लांबी वाढून किती येईल माहिती आहे का. लांबी वाढून पहिली लांबी किती आहे 500 mm. वाढून किती होईल एल डॅश म्हणतो त्याला मी. कळत आहे का. इन्क्रीज इन लेंथ लांबी किती वाढून जाईल. लांबी वाढून जाईल बाळांनो 500.22 500.22 mm लांबी वाढून जाईल. मी तुम्हाला प्रश्न विचारतो बघा पुढे बघू आपण. वेन इज सब्जेक्टेड टू टेन्साईल फोर्स 3 kN. फाइंड द स्ट्रेस. तुम्हाला म्हणले काय काढा स्ट्रेस काढा. तुम्हाला म्हणले स्ट्रेन. तो स्ट्रेन काढायचा आहे ॲप्सिलॉन. स्ट्रेन काढायचं बाळांनो. आणि पुढे काय म्हणलेलं आहे ई पण काढायचं आहे. ॲल्युमिनियमसाठी कशाची व्हॅल्यू काढायची ईची. तर या पद्धतीने आन्सर काढायचा आहे. तो खूप सोपं उदाहरण आहे. आता बघा 7 मार्काचा क्वेश्चन आहे. 1 मिनिटात सोडवतो. बघा कसं. तुम्हाला डायमीटर दिला आहे लांबी दिली आहे पी दिलेला आहे आणि लांबी वाढल्यावर किती होते ते पण दिलं आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की सुरुवातीला 500 होती लांबी 500.22 आली. डेल्टा एल किती आला डेल्टा एल लांबी किती वाढली तर 500.22 मायनस 500 बराबर 0.22 mm. एवढी लांबी वाढली ना बाळा. त्याला बोलतात डेल्टा एल. त्याला काय बोलतात. मग मला सांगा आता तुम्हाला सिग्मा काढायचा. सिग्मा काय फोर्स अपॉन एरिया. फोर्स किती आहे 3 kN म्हणजे 3 × 10⁻³ आणि एरिया कशावरून काढणार तुम्ही. डायमीटर दिला 20 mm चा तो π/4 × 20² बापरे आला भाऊ. फोन आलाय. व्हिडिओ कट झाला. नाही आला व्हिडिओ कट. अरे झाला बाबा. कट करा सर काही चालेल का. चालेल. पॉज झाला. बघा किती आलं उत्तर 9.55 न्यूटन पर mm². तुम्ही काढून बघा तेवढं येईल. ओके का. 3 × 10⁻³ 54च्या पुढे काय असेल राऊंड अप करून 55. पुढे बघा बरं का. स्ट्रेस बघा झालं का. तुम्हाला स्ट्रेस काढायला लावला तुम्ही स्ट्रेस काढला. तुम्हाला स्ट्रेन काढायला लावला स्ट्रेन काढा. स्ट्रेन = काय असतो रे स्ट्रेन काढायचा. स्ट्रेन काय असतो चेंज इन लेंथ टू दी ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ किती आहे रे चेंज इन किती आहे 0.22 किती आहे 0.22 आणि ओरिजिनल लांबी किती आहे 500. ओरिजिनल लांबी किती आहे 500. मला सांगा बाळांनो 0.22 / 500 सांगा उत्तर किती आला 4.4 × 10⁻⁻⁴. कळाला का. स्ट्रेनला युनिट राहत नाही. तो स्ट्रेन पण आला सिग्मा आला स्ट्रेन आला. आता काढायचा आहे ई. तो ई कसा काढतात बाळांनो. ई = स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मग करा स्ट्रेस अपॉन स्ट्रेन 9.55 डिवाइड बाय 4.4 आहे ना 4.4 × 10⁻⁴. नाही झालं तुमचा आन्सर. हा आला न्यूटन पर mm² मध्ये. तो सांगा किती आला 21704.54 21704.54 न्यूटन पर mm² मध्ये आन्सर येतो बाळांनो. अशा पद्धतीने आपलं उदाहरण झालेला आहे.